27 वर्षीय परदेशी महिलेवर 7 जणांनी लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलंय। धक्कादायक बाब म्हणजे आरोपींमध्ये राष्ट्रवादीचा एक माजी पदाधिकारी सुद्धा आहे। त्याचं नाव शंतनू कुकडे आणि त्यामुळे पुणे शहरात नेमकं चाललंय काय असा प्रश्न उपस्थित होतोय। पाहूया या सविस्तर रिपोर्टमध्ये। पुणे पोलिसांच्या ताब्यातील या नराधमाचं कृत्य ऐकून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल। कारण या 7 जणांनी 27 वर्षीय परदेशी महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलंय। यातील आरोपींमध्ये राष्ट्रवादीचा माजी पदाधिकारी शंतनू कुकडे याचाही समावेश आहे। पीडित महिला ही मूळची भूतानची आहे। 2020 मध्ये ती भारतातील बोधगया इथे आली होती। शिक्षण आणि नोकरी निमित्ताने तिची ओळख आरोपी ऋषिकेश नवले याच्यासोबत झाली। ऋषिकेशने पीडित महिलेची ओळख त्याचा मित्र शंतनू कुकडे याच्यासोबत करून दिली। कुकडेनं पीडित महिलेला पुण्यात एक घर वास्तव्यास दिलं, आर्थिक मदत सुद्धा केली। याच ओळखीचा फायदा घेत शंतनू कुकडे याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले। या पुण्याची जे FIR आहे त्याचा मजकूर असा आहे की हा जे मुख्य आरोपी शंतनू कुकडे आहे ह्याचे बरोबर एक जे विक्टिम आहे हा गुन्ह्याची ते मागचे 4 ते 5 वर्षापासून त्याचे रेड इंडिया फाउंडेशन जे तो एक संस्था चालवत आहे त्याचे प्रेमायसेसमध्ये त्याच्यासोबत त्यांना राहण्यासाठी आश्रय दिला, परंतु त्याच्यामध्ये त्याचे आपसात संबंध झाले। आरोपी शंतनू कुकडे याने पीडित महिलेची त्याच्या आणखी काही मित्रांसोबत ओळख करून दिली। पार्टीच्या निमित्तानं कुकडे आणि त्याचे काही मित्र बऱ्याचदा पीडित महिलेच्या घरी जात असत। आरोपींनी मैत्रीचा गैरफायदा घेत पीडितेवर लोणावळा, रायगड आणि पानशेत या ठिकाणी पार्टीच्या नावाखाली अत्याचार केला। शंतनू कुकडे, ऋषिकेश नवले, जालिंदर बडदे, उमेश शहाणे, प्रतीक शिंदे, विपिन बिडकर, सागर रासके, अविनाश सूर्यवंशी आणि मुद्दासिन मेनन यांच्यावर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपी विपिन बिडकर पेशानं वकील आहे, तर एक आरोपी DJ आहे। शंतनू कुकडे राष्ट्रवादीचा माजी पदाधिकारी आहे। कुकडेवर काही दिवसांपूर्वीच 2 तरुणींच्या लैंगिक अत्याचाराप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। विक्टिम बरोबर काही वेळी बाहेर जायचे आणि त्याची मित्रमंडळी त्याच्या सोबत असायचे, काही पार्टी वगैरेवर ज्यावेळी जात होते, म्हणून वेगवेगळ्या वेळात वेगवेगळे त्याच्या मित्रमंडळीचे जे इतर त्याचे साथीदार आहे त्यांनी ते विक्टिमवर लैंगिक अत्याचार केलेला आहे। यामध्ये एकूण शंतनू कुकडे सोबत 8 जण इतर आहे, एकूण 9 आरोपी आहे। त्या 9 आरोपीमधून जे 7 आरोपी आहे ते ऑलरेडी अटक करण्यात आले आहे। याआधी स्वारगेट बस स्थानकावरती एका बसमध्ये तरुणीवर अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला होता। ती घटना ताजी असतानाच परदेशी महिलेवर 7 जणांनी लैंगिक अत्याचार केल्याचं उघडकीस आलंय। त्यामुळे पोलिसांचा धाकच उरला नाही का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। कारण यामुळेच गुन्हेगारी वृत्ती फोफावत चालल्याचं स्पष्ट होतंय। पोलीस आपलं काहीच बिघडवू शकत नाहीत असा विश्वास आरोपींना असल्यानेच अत्याचाराच्या घटना वाढतायत का हा प्रश्न विचारला जातोय। ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।